आंगरसातली फ्लावरची भाजी। फ्लावरला शक्यतो स्वच्छ फ्लावरला आपल्या हाताळणीच्या साहाय्यानेच त्याचं छोट्या छोट्या बारीक याच्यामध्ये हे करून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे। चाकूचा किंवा कटरचा कमीत कमी हळद मिठाच्या पाण्यामध्ये एक बॉईल करून घ्यायचं आहे। हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण फ्लावर वाफवून घेणार आहोत, फक्त एक 5 मिनिटापुरती, जेणेकरून त्याचा उग्रवास कमी होईल। मोहरी, जिरा, फ्लावरच्या प्रमाणामध्ये आपण कांदे घेतो। याच्यामध्ये छोटे 2 कांदे बारीक करून घेतलेले आहेत। एक चमचा हिंग, फ्लावर पचण्यासाठी जड असते, तिला थोडं सॉफ्ट चवीकडे देण्यासाठी आपण कांद्याचा उपयोग केलेला इथे। आणि आपण कोथिंबीर वरून पण वापरणार आहे भाजीला शिजत झाली की, आणि आपण कांद्याबरोबर कोथिंबीर पण टाकलेली आहे। फक्त आपण एक उकळी आणलेली याला, बॉईल म्हणजे शिजवलेली नाही, जेणेकरून याचं सगळं सत्व निघून जाईल। या आंगरसामध्ये कांद्याच्या सॉफ्टनेसबरोबर व्यवस्थित याला तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत। एक 5 मिनिटापुरता आपण याला वाफ देणार आहोत। मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन आपण कांदा परतवून घेतला आहे। कांद्यातच आपण कोथिंबीर टाकली होती, त्याच्यानंतर 5 मिनिटं बॉईल केलेली हळद मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर टाकली होती। फ्लावर ही पूर्णपणे आपण हाताने कट करून घेतलेली आहे, चाकू किंवा सुरीचा वापर न करता। आणि आपण याच्यामध्ये आता उकडताना आपण हळद टाकली होती, तर आपण हळद कमी वापरणार आहोत, आवडीप्रमाणे। हे आपलं लाल तिखट, घरचं तिखट, धना जिरा पावडर, हा गोडा मसाला आहे। याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर दिलेली आहे, आदियोगिनी चॅनलवर। आणि हा आपला कांदा लसूण गरम मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला याच्या पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये प्रोपोर्शनमध्ये दिलेले आहे। चवीपुरतं मीठ, याचबरोबर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। आणि फक्त एकच याच्यामधली टिप्स अशी आहे की आता ही जी भाजीला आपण मसाल्याबरोबर वाफ देणार आहोत, ही अगदी मंद आचेवर होऊ द्यायची। कुठल्या पण भाजीला ह्या पद्धतीने आपण हे केलं, फ्राय केलं, तर याची चव ही फक्त आपण अनुभवाने दोघांमधला फरक सांगू शकतो। फास्ट याच्यामध्ये खूप फरक पडतो। आणि ही जी कढई आहे ही मी लोखंडाची वापरते, त्याच्यामुळे हिचा कलरच असा आहे। आता याच्यावर मंद आचेवर ही भाजी आपण थोडीशी क्रंची दबेपर्यंत ठेवणार आहोत। आपली A1 फ्लावर फ्राय विथ ऑनियन तयार आहे। अशा पद्धतीने एक वेळा फ्लावर करून बघा आणि मला आपल्या रिप्लायचा अनुभव सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।